कसे मोहरलेले दिवस होते. सुरुवात होते पावसाळ्यापासून. रानडे येताच PMTचं ब्रेक लागायचं आणि उतरल्याबरोबर रमेशच्या चहाचा वास. कॅन्टीनकडे जाण्याची आतुरता कोणत्या अनामिक गोष्टींमुळे माझ्या पावलांची गती वाढवायची कळत नव्हतं. पण गेटच्या आत पाऊल पडताच नायडूचा पडलेला खोचक कटाक्ष माझ्या पावलांची गती कमी करायचा. कॅन्टीनकडे वळण्याचा विचार येण्या अगोदर लायब्ररीत जाऊन 4 पानं चाळावीत असं वाटायचं. पण बाईंची आडवी आलेली लाल गाडी आठवण करून द्यायची असाइनमेंट मधल्या व्याकरणिक चुकांच्या लाल शेऱ्यांची. तेवढ्यात येवलेकर सरांचा चेहरा आश्वासक वाटायचा. जाऊ दे, निवांतपणे एक कप चहा घेऊ. कॅन्टीन मधल्या खुर्च्या मनात एवढं काय घर करून जायच्या की राजकारणातल्या खुर्च्यांचा विसरच पडायचा. कुबेरांचं अर्थविश्लेषण मला कधी कळलं नाही आणि कॅन्टीनचं बिल माझ्या खिशाप्रमाणे कधी जुळलं नाही. सुनील चावकेंचं राजकीय भाष्य माझ्या मैत्रिणींच्या कॅन्टीन धोरणापेक्षा नक्कीच समजायला सोपं होतं हे मात्र मला कळत होतं. मोरे सरांचं आध्यात्मिक सदर तांबट सरांच्या सात्विक चेहऱ्यातच मी वाचायचो. तरीही लायब्ररीत का जायचा असा प्रश्न मला पडला नाही, कारण भविष्यातील युगलांच्या निर्मिती प्रक्रियेचा मी नकळतपणे साक्षीदार व्हावा असं नियतीला वाटत असावं. कॅन्टीन ते क्लास, क्लास ते कॅन्टीन हा प्रवास संपायची वेळ माझ्या जीवाची घालमेल. वेळ कुणासाठी थांबत नाही, मात्र मन रानडेतच रेंगाळत असायचं. आता उलगडतात पानं भूतकाळाची, ती कुजबूज केलेली स्वतःशी. मी घट्ट धरून बसतो त्याच धुंद क्षणांना, तेथेच रमलेल्या वेड्या मनांना. मात्र आता विरत चाललेत हे सहवासाचे क्षण, अंकुरतील विरहाचे कोंब. आता आठवणीच्या आषाढाने तर कहरच केलाय. हे कोंब काही दिवसातच आपली मुळं मनाच्या गाभाऱ्यात घट्ट करतील. मनाचं हळवं पाणी शोषून वाढायला लागतील. पण काळजात अविरत वाहणारा आठवणींचा झरा काही संपणार नाही, कारण हा तुझ्याच अंतःकरणाच्या वाटेवरून येतोय.